आणि म्हणून आज मला आठवत आहे की ज्या 2 वर्षापूर्वी आपलं सरकार आपण स्थापन केलं, तुमच्या मनातलं सगळ्या गोविंदांचं, सगळ्यांचं, सर्वसामान्यांचं, त्यावेळेस सगळे सण उत्सव बंद होते ना, सणांवर उत्सवांवर बंदी होती. पहिला गोविंद आला आणि गोविंद आम्ही निर्बंध मुक्त केला आणि जोरदार गोविंदाची सुरुवात झाली सुरुवातीच्या काळामध्ये. आणि तेव्हापासून मग गणपती, नवरात्री, दसरा, दिवाळी सगळे सण साजरे होऊ लागले. खरं म्हणजे एक आनंद असतो लोकांमध्ये, आपला उत्सव साजरा करण्याचा एक जल्लोष असतो, उत्साह असतो. आणि राम कदम सारखी माणसं असल्यावर ते दापट उत्साह वाढतो. कारण गोविंदाने आमदार बनवलेला एक माणूस आहे तो राम कदम. प्रताप सरनाईक, राम कदम, हे गोविंदा उत्सव हा मोठा आहे. हजारो तरुण इथं येतात आणि हा काय तसा सोपा खेळ नाही आहे. नसतं लावले थर बघितले आपण, अरे आपल्या काळात 4-5 थराच्या वर जात होतो का आपण? आता 8 थर, 9 थर, 10 थर लावायला लागले लोक स्पेनला जायला लागले आपल्या सरकारच्यामुळे. स्पेनला आपण आता या गोविंदाला पाठवला. आता प्रो गोविंदा केला आपण. गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिला. सगळ्या गोविंदांचा इन्शुरन्स आपल्या सरकारने काढला आहे.